शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे जल्लोषात आगमन। शेंदुर्णीतील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आगमन 14 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 8 वाजता मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय नामदार श्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते पुतळ्याचे आगमन करण्यात आले। यावेळी गावातील शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीसह आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात पुतळ्याची भव्य मोठ्या संख्येने नागरिक, तरुण मंडळी व महिला उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले। या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जळगाव माननीय श्री रोहन घुगे, पोलीस अधीक्षक जळगाव माननीय डॉक्टर महेश रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव माननीय सौ नीनाल करनवाल, भाजपा जिल्हा अध्यक्ष जळगाव पूर्व माननीय श्री चंद्रकांत बाविस्कर, अध्यक्ष शेंदुर्णी सेक एज्युकेशन सोसायटी संजय दादा गरुड, नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, उपनगराध्यक्ष शरद बारी व मुख्य अधिकारी विवेक धांडे, नगरसेविका, नगरसेवक, अध्यक्ष शिवप्रतिष्ठान शेंदुर्णी विजयाताई अमृत खडसे तसेच प्रमुख मान्यवर, महापौर व नगरसेवक अरविंद भाऊ देशमुख, कमलाकर पाटील, जितूभाऊ पाटील, नवलसिंग पाटील, दीपक भाऊ तायडे, डॉक्टर सागरदादा गरुड, प्रदीप लोढा, उत्तम थोरात, अमृत खडसे, डॉक्टर विजयानंद कुलकर्णी, पंडित जोहरे, सागर शेठ, सुधाकर बारी, प्रकाश चव्हाण, कळवा माळी, तुकाराम पाटील, राजेंद्र भारुडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। या भव्य सोहळ्यामुळे शेंदुर्णी गावात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल चौधरी। गेली 40 वर्ष असं जी चर्चा होती त्याचं उत्तर संजय दादांमुळे या ठिकाणी मिळालं आहे आणि त्यांच्या हस्ते हा सन्मान या